जय भीम मित्रांनो, मी तुमचा लाडका पवन सरोदे. आज आपण चाललो आहे मंगरुळला. थोडं थांबून आम्ही शिरा खाऊन आम्ही बसलो गाडीवर आणि चाललो पुढच्या लोकेशनवर. तुम्ही बघू शकता माझा मित्र बसला आहे गाडीवर. तो गाडी खूप पळत होता, खूप मजा आली मंगरुळला जाताना. तुम्ही बघू शकता समोरचा नजारा किती सुंदर आहे, बघू शकता किती भारी दिसतंय. थोडासा टर्न मारत नाही ते गर्दी विचारू नका, गाड्या जायला जागा नव्हती मंगरुळला. खूप मजा आली. पुढे बघता बघता मग गाडी आली आपली समोर. तर मग आपल्याला दूरनंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य मूर्ती दिसली. आपल्याला गाडीला लावायला पार्किंग लावायला जागा बी नव्हती, इतकी गर्दी होती. खूप मजा आली मंगरुळला. तुम्ही बघू शकता आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य मूर्ती एका गाडीमध्ये आहे. ते बघा किती सुंदर आहे. आणि इतकी दुरून दुरून लोक नुसती मूर्ती बघायसाठी आले होते. खूप मजा आली बघायला. आणि डीजे इतका मोठा डीजे लावला होता की नांदच खोळा होता डायरेक्ट. असं वाटत होतं मी एप्रिलमध्ये चालू आहे काय. हे बघा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती भव्य मूर्ती, किती सुंदर दिसत आहे. आता गाडी पार्किंग लावून आम्ही निघालो पायंदळी. तुम्ही बघू शकता खूप दूर गाडी लावली होती कारण की गर्दीमुळे आपल्याला जमत नव्हतं. आपण आलो डीजे समोर. आता डीजे समोर आल्यावर पोरं इतके खूप सुंदर नाचत होते आपले भीमसैनिक. खूप मजा आली. आता हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती भव्य मूर्ती समोर आल्यावर आपला थोडंसं लोकेशन चुकून गेलं कारण की आपला मोबाईल थोडा खाली पडला होता. त्या कारणामुळे थोडंसं चूक झाली. मग आपण डीजे समोर आलो. खूप मस्त नाचत होते, इतकी भारी ड्रेसिंग. असं वाटत होतं की मी एप्रिलमध्ये चालू आहे. इतक्या सुंदर खूप सुंदर काढले होते. मजा आली खूप. आणि डीजे बी खूप सुंदर वाजत होता. तुम्ही बघू शकता काय लाईटिंग फिटिंग एक नंबर होती. नाद खोळा करून टाकला होता. थोडा पायंदळी चालता चालताना मी तुम्हाला पब्लिक इतकी भयान होती की विचारू नका तुम्ही. हे बघा खूप मजा. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करून घ्या. मी तुमचा लाडका पवन सर. भेटूया नेक्स्ट पार्ट.